जय शिवराय मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण कर्जमाफीबाबत आलेल्या सर्व मोठ्या अपडेट्स एकाच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। सध्या सोशल मीडियावर अनेक मेसेज व्हायरल होत आहेत। 17 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी, 31 जुलै पर्यंत पैसे, पहिली यादी जाहीर, बँक निहाय लाभार्थी यादी, आधार प्रमाणीकरण सुरू। पण यामध्ये खरं काय आणि अफवा काय, आज आपण उपलब्ध अधिकृत माहितीनुसार विषय समजून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आपण जर या व्हिडिओवर पहिल्यांदाच आला असाल तर समोर दिसत असलेल्या काळ्या बटनावर दाबून आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला सर्वात पहिले अशी अधिकृत माहिती मिळत राहील। राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू केलेली आहे। सरकारने सुमारे 17 लाख पात्र शेतकऱ्यांना 31 जुलै पर्यंत लाभ देण्याची उद्दिष्ट केले आहे। याबरोबरच लाभार्थी पडताळणी, आधार प्रमाणीकरण आणि बँक खात्यांची तपासणी सुरू आहे। पहिली लाभार्थी यादी जाहीर, शासनाने पहिल्या टप्प्यात 553 प्रतिनिधी लाभार्थ्यांची माहिती यादी प्रक्रिया सुरू केली आहे। ही संपूर्ण महाराष्ट्राची अंतिम यादी नाही, ही फक्त सुरुवातीची पडताळणी यादी आहे। आता ही यादी कोणत्या जिल्ह्याची आली आहे? पहिल्या प्रातिनिधिक यादीत पुढील जिल्ह्यांचा समावेश आहे। ठाणेमध्ये 182 शेतकरी, लातूरमध्ये 133 शेतकरी, पुणे जिल्ह्यात 85 शेतकरी, अमरावतीमध्ये 58 शेतकरी, सातारामध्ये 38 शेतकरी, नागपूरमध्ये 16 शेतकरी, त्याशिवाय आणखी काही लाभार्थी मिळून एकूण 553 शेतकरी या पहिल्या प्रातिनिधिक यादीत आहेत। सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता कोणत्या बँकेची यादी आली? शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील DDCB कर्जधारक आहेत। यामध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकांमधील काही पात्र शेतकऱ्यांची प्रातिनिधिक यादी जाहीर करण्यात आली आहे। याशिवाय शासनाकडे 53 बँकांचा डेटा प्राप्त झाला असून त्यामध्ये 30 जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँक, 12 राष्ट्रीयकृत बँका, काही खासगी बँका यांचा समावेश आहे। उर्वरित बँकांच्या लाभार्थ याद्या पडताळणीने टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। आधार प्रमाणीकरण का सुरू आहे? सरकारने यावेळी आधार प्रमाणीकरण अनिवार्य केले आहे, कारण खोटे लाभार्थी टाळणे, योग्य शेतकऱ्याला लाभ देणे आणि थेट कर्ज खात्यात रक्कम समायोजित जाणे, म्हणून तुमचा आधार, मोबाईल नंबर आणि बँक खाते अपडेट असणं अत्यंत आवश्यक आहे। नाव नसेल तर घाबरू नका। अनेक शेतकरी विचारत आहेत, माझं पहिल्या यादीत नाव नाही, याचा अर्थ तुम्ही अपात्र आहात असा अजिबात होत नाही, कारण शासन सर्व जिल्ह्यांच्या याद्या एकाच वेळी प्रसिद्ध करत नाही। पुढील याद्या टप्प्याटप्प्याने येत आहेत। पैसे कधी येतील? लाभार्थी पडताळणी पूर्ण झाल्यावर आधार प्रमाणीकरण, बँक पडताळणी, यानंतर अर्ज खात्यात रक्कम समायोजित केली जाईल, म्हणून सर्व शेतकऱ्याने एका दिवशी पैसे मिळणार असं नाही। शेतकऱ्याने आता काय करावं? आधार अपडेट आहे का ते तपासा, मोबाईल नंबर सुरू ठेवा, बँक खात्यातील माहिती तपासा, कर्ज खाते तपासा, सर्वात सेवा सोसायटी किंवा बँकेची संपर्क ठेवा। आपण पासून सावध राहा। सध्या सोशल मीडियावर सर्वांना 2 लाख, आज पैसे, सर्व बँकेची यादी, अंतिम लाभार्थी यादी असे अनेक खोटे मेसेज फिरत आहेत। शासनाचा GR किंवा अधिकृत यादी आल्याशिवाय कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका। आजच्या व्हिडिओतील महत्त्वाचे मुद्दे: 17 लाख शेतकऱ्यांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट, 553 प्रातिनिधिक लाभार्थी पहिली यादी, 6 जिल्ह्यातील प्रातिनिधिक लाभार्थी जाहीर, DCCB बँकांमधील काही लाभार्थ्यांची नावे प्रसिद्ध, 53 बँकांचा डेटा शासनाकडे, आधार प्रमाणीकरण सुरू, उर्वरित याद्या लवकरच टप्प्याटप्प्याने येणार। तुमच्या बँकेची किंवा जिल्ह्याची नवीन यादी आली की सर्वात आधी आम्ही कृषी रडार चॅनलवर देऊ। चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।